बऱ्याचदा रिव्हिजन केली असली तरी आणि वारंवार रिव्हिजन केल्यानंतर सुद्धा एक्झाममध्ये जो टॉपिक आठवायला पाहिजे, ज्या पद्धतीने आठवायला पाहिजे त्या पद्धतीने आठवत नाही. आणि मग आपल्याला प्रश्न पडतो की किती वेळाही रिव्हिजन केली तरीसुद्धा मला एक्झाममध्ये त्याचा फायदा का झाला नाही. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण जे ॲक्टिव्ह रिव्हिजनचे टेक्निक्स आहेत आणि त्याचबरोबर त्या रिव्हिजनच्या टेक्निकमागे असणारे काही सायकोलॉजिकल फॅक्ट्स जे आहेत ते पाहणार आहोत. आणि जर तुम्ही हे टेक्निक्स तुमच्या रिव्हिजनमध्ये जर अप्लाय केले तर 100% हे टेक्निक्स तुम्हाला एक्झाममध्ये हेल्प करणार आहेत. आणि इवन एका रिव्हिजनमध्ये सुद्धा तो टॉपिक तुमच्या इतक्या परफेक्टपणे लक्षात राहील की एक्झामपर्यंत तुम्हाला वारंवार एकाच टॉपिकची रिव्हिजन करण्याची गरज पडणार नाही. आणि हे टेक्निक्स फक्त MPSC नाही तर प्रत्येक एक्झामसाठी लागू होतात जर तुम्ही कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर. हॅलो वॉरियर्स आणि सर्व भावी अधिकारी, वॉरियर ऑफिसर या तुमच्या लाडक्या एज्युकेशनल चॅनलवर मी सुप्रिया तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आज आपण आजच्या लेक्चरमध्ये 100% इफेक्टिव्ह असणारे आणि सायकोलॉजिकल फॅक्ट्सवरती आधारित असणारे ॲक्टिव्ह रिव्हिजनचे टेक्निक्स पाहणार आहोत. सगळ्यात पहिला मुद्दा येतो तो म्हणजे रिव्हिजन म्हणजे काय. तुम्ही रिव्हिजन करता म्हणजे नक्की काय करता. ऑलमोस्ट 99% स्टुडंट रिव्हिजन म्हणजे काय तर जे आधी वाचलेलं आहे ते पुन्हा एकदा वाचणं यालाच रिव्हिजन असं म्हणतात. म्हणजे जर समजा तुम्ही पॉलिटी हा सब्जेक्ट घेतला किंवा इतर कोणताही सब्जेक्ट घेतलात आणि त्या सब्जेक्टमधला एखादा टॉपिक तुम्ही वाचला असेल किंवा ते बुक तुम्ही अख्खं वाचलं असेल तर नेक्स्ट टाईम तुम्ही पुन्हा एकदा ते बुक वाचतात किंवा मे बी पहिल्यांदा जे रीडिंग केलं होतं त्याच्यामधले जे अनावश्यक वाटणारे काही पॉईंट्स असतात ते पॉईंट्स तुम्ही बाजूला ठेवता आणि जे हायलायटेड पॉईंट्स असतात ते तुम्ही पुन्हा वाचतात किंवा ज्या शॉर्ट नोट्स काढलेल्या असतात त्या तुम्ही पुन्हा एकदा वाचतात. त्यालाच तुमच्या भाषेमध्ये तुम्ही रिव्हिजन म्हणतात आणि इन जनरल 99% स्टुडंट त्यालाच रिव्हिजन म्हणतात. त्यामुळे मुळात रिव्हिजनची कन्सेप्टच आपली चुकीची आहे आणि त्यामुळे बऱ्याचदा जरी तुम्ही एखादी गोष्ट वारंवार केलेली असेल, जरी तुमच्या दृष्टीने ती रिव्हिजन असेल तरीसुद्धा त्याचा हवा तेवढा परिणाम किंवा आपण असं म्हणूयात की हवा तेवढा फायदा तुम्हाला एक्झाममध्ये मिळत नाही. कारण मी नेहमी प्रत्येक व्हिडिओमध्ये कोणतीही टेक्निक जेव्हा तुमच्याशी शेअर करते तेव्हा मी नेहमी तुम्हाला बोलते की आउटपुटचा विचार तुम्ही केला पाहिजे. सो तुम्ही रिव्हिजनमध्ये एफर्ट्स देत असतात, तुम्ही रिवाईज करत असता, बट त्या रिव्हिजनचा तुम्हाला एक्झामसाठी जेवढा तुम्हाला अपेक्षित असतो तेवढा फायदा होत नाही. सो बेसिकली इथे आपली रिव्हिजनची कन्सेप्टच चुकीची असते मुळात. कारण जे आपण फर्स्ट रीडिंगला करतो, जे आपण सेकंड रीडिंगला करतो, जे आपण थर्ड रीडिंगला करतो तेच आपण रिव्हिजनमध्ये पण करत असतो. आणि असं वारंवार जरी वाचलं तरी असा कितीसा कंटेंट तुम्ही लक्षात ठेवू शकता. कारण फक्त एक सब्जेक्ट तुमच्या अभ्यासासाठी नसतो. मग आजच्या लेक्चरमध्ये आपण असे टेक्निक्स पाहणार आहोत ज्या टेक्निक्सनी तुम्ही एकदा तो घटक जर रिवाईज केला तर तो तुमच्या फार मोठ्या कालावधीसाठी लक्षात राहू शकतो. समटाईम्स इट मे बी लाईफ टाईम, म्हणजे लाईफ टाईमसुद्धा लक्षात राहू शकतो काही घटक, आणि काही वेळेला तो तुमच्या एक्झामपर्यंत तो तुम्हाला 100% लक्षात राहील. आणि याच्यासोबत मी तुम्हाला त्याचे एक्झाम्पल्स पण देणार आहे की कशावरून मी हे तुम्हाला सांगते की हे कशा पद्धतीने लक्षात राहतं. ठीक आहे. आणि पुन्हा एकदा सांगते, हा सुद्धा व्हिडिओ जो आहे तो खूप स्टडी करून बनवलेला आहे. या म्हणजे रिव्हिजनवरती किंवा जे आपले सायकोलॉजिकल फॅक्ट्स आहेत, आपला ब्रेन कशा पद्धतीने काम करतो याच्यावरती जे वेगवेगळे रिसर्च झालेले आहेत त्याच्यावरती बेस्ड हा व्हिडिओ आहे. तर सगळ्यात पहिलं टेक्निक जर आपण पाहिलं तर ते रिव्हिजन क्वेश्चन टेक्निक. ठीक आहे. रिव्हिजन जे आहे ते क्वेश्चन टेक्निकच्या माध्यमातून करायचं. यापूर्वी मी बऱ्याचदा तुम्हाला सांगितलेले आहे की तुम्हाला एक्झाममध्ये काय विचारलं जातं, प्रश्न विचारले जातात. पण आपण जेव्हा अभ्यास करत असतो तेव्हा आपण प्रश्नांचा अभ्यास करत नाही. आपण ऑलमोस्ट म्हणजे जे विद्यार्थी आहेत मोर दॅन 95% स्टुडंट मी म्हणेन जे अभ्यास करतानाच फक्त कंटेंट रीड करत असतात. आता ज्यावेळेला आपण रिव्हिजन क्वेश्चन टेक्निक्स म्हणतो त्यावेळेला एक्झॅक्टली काय करायचं आहे, तुम्ही कोणताही एखादा चॅप्टर रीड केलात, तो चॅप्टर रीड केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही एखादी वही मेंटेन करू शकता किंवा तुम्ही पेजवरती जसं तुम्हाला योग्य वाटेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. तुम्हाला कोणताही टॉपिक रीड केल्यानंतर किंवा तो टॉपिक तुम्ही अभ्यास केलात, लेक्चर पाहिलं, कशाही पद्धतीने तो कव्हर केल्यानंतर एक काम करायचं आहे, तुम्हाला एक पेज घ्यायचं आहे आणि त्या पेजवरती जे पुस्तक तुम्ही वाचलेलं आहे ते पुस्तक तुम्हाला बंद करून ठेवायचं आहे आणि त्या पेजवरती तुम्हाला जेवढे म्हणजे त्या टॉपिकमध्ये तुम्हाला जे काही आठवते त्या आठवलेल्या कंटेंटवरती तुम्हाला स्वतः प्रश्न तयार करायचे आहेत.
म्हणजे या पेजवरती तुम्ही क्वेश्चन लिहिणार आहात. बरं, क्वेश्चन लिहिताना तुम्ही क्वेश्चन्स कसे लिहाल, तर ज्या प्रकारचे क्वेश्चन्स तुमच्या एक्झामसाठी येतात त्या प्रकारचेच क्वेश्चन तुम्हाला तिथे लिहायचे आहेत. मी विथ एक्झाम्पल तुम्हाला सांगते. फॉर एक्झाम्पल, तुम्ही हिस्ट्रीचा एखादा टॉपिक वाचलात, उदाहरणार्थ 1857चा उठाव हा तुम्ही टॉपिक वाचलात. हा टॉपिक वाचल्यानंतर तुम्ही ते बुक बंद करून ठेवायचं आहे. नंतर एक पेज घ्याल तुम्ही आणि त्या पेजवरती तुम्हाला 1857च्या उठावाबाबत जेवढे प्रश्न सुचतात तेवढे प्रश्न तुम्हाला लिहून काढायचे आहेत. मग त्या 1857च्या उठावाचं मूळ केंद्र जे होतं ते कुठे होते किंवा सुरुवात कुठून झाली, किंवा 1857चा उठाव ज्या ज्या ठिकाणी झालेला होता, ज्या ज्या ठिकाणी हे उठाव केले गेले, त्या प्रत्येक ठिकाणचं नेतृत्व कोणी केलं, किंवा त्या ठिकाणी असणारा ब्रिटिश अधिकारी कोण होता, किंवा कोणतं एक सामाजिक कारण आहे, कोणतं एक धार्मिक कारण आहे, असे जेवढे तुम्हाला त्यावेळेला सुचतील घटक वाचल्यानंतर बुक बंद करून जेवढे क्वेश्चन्स तुम्हाला सुचतील ते क्वेश्चन्स तुम्ही इथे नोट डाऊन करणार आहात. देन हे क्वेश्चन्स नोट डाऊन करून झाल्यानंतर काही कालावधी जाऊ द्या. मे बी त्यानंतर तुम्ही दुसरा एखादा चॅप्टर करा किंवा तुमचं जे काही काम असेल ते करा. एक छोटासा पॉज त्याच्यामध्ये राहील, थोडा गॅप राहील आणि त्यानंतर परत या पेजकडे या आणि दुसरं पेज घ्या ज्याच्यावरती तुम्ही हे जे प्रश्न लिहिलेले आहेत त्या प्रश्नांची उत्तरं स्वतः न बघता देण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही या पद्धतीने केलं तर पहिली गोष्ट, ज्यावेळेला तुम्ही कंटेंट वाचला तुमचं रीडिंग तर झालेलं आहे, ज्यावेळेला तुम्ही क्वेश्चन्स लिहून काढत आहात तेव्हा तुम्ही तो कंटेंट आठवत आहात आणि स्वतः प्रश्न त्याच्यावरती तयार करत आहात. अँड देन जेव्हा तुम्ही त्याची उत्तरं लिहित आहात त्यावेळेला परत एकदा तुम्हाला तो कंटेंट आठवावा लागत आहे आणि त्याचबरोबर त्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही लिहित आहात. आणि हे सगळं लिहिल्यानंतर जर ते परत एकदा तुम्ही फक्त क्वेश्चन आन्सर रीड केले तर तुम्ही जे 10 वेळा रीडिंग केल्यानंतर जे तुमच्या लक्षात राहतं ते तुम्ही हे एकदा केल्यानंतर तुमच्या लक्षात राहील. ठीक आहे, याची मी गॅरंटी देते, बिकॉज हे मी सुद्धा फॉलो करून पाहिलेलं आहे. आणि नॉट ओन्ली फॉर स्टडी, म्हणजे फक्त स्टडीशी संबंधित नाही तर इतर गोष्टींमध्ये सुद्धा हे टेक्निक्स फॉलो केले जाऊ शकतात आणि त्याचा तुम्हाला डेफिनेटली फायदा होतो. त्यानंतर सेकंड टेक्निक येते ते म्हणजे आस्क युअर सेल्फ क्वेश्चन्स. आता इथे तुम्हाला काय करायचं आहे या टेक्निकमध्ये, जेव्हा पण तुम्ही म्हणजे आपल्याला रिव्हिजन म्हटलं की तुम्ही जो काही तुमचा प्लॅन असतो, जे तुमच्या अभ्यासाचं नियोजन असतं त्याच्यामधला ठराविक वेळ हा तुम्ही स्पेसिफिकली रिव्हिजनसाठी बाजूला काढून ठेवलेला असतो किंवा तुमच्या प्लॅनिंगमध्ये रिव्हिजन असतं. बट तुम्हाला काय करायचं आहे, जो कंटेंट तुम्ही वाचलाय, जो अभ्यास तुम्ही केलेला आहे, मी यापूर्वी बऱ्याचदा तुम्हाला सांगितलेलं आहे की छोटी डायरी मेंटेन करायची. बरं ठीक आहे, तुम्हाला जर ते कम्फर्टेबल वाटत नसेल तर आस्क युअर सेल्फ क्वेश्चन म्हणजे काय, तर इथे तुम्हाला 2 आरच्या बाबतीत डिफरन्स लक्षात घ्यायचा आहे. पहिला आर येतो रेकग्नायझेशन आणि दुसरा आर येतो रिकॉलचा. ज्यावेळेला आपण एखादी गोष्ट रेकग्नाइज करत असतो त्यावेळेला आपण ती फक्त ओळखत असतो, बट जेव्हा आपण रिकॉल करणं असं म्हणतो त्यावेळेला आपल्याला ती गोष्ट आठवावी लागते. मग एक मुद्दा लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही एक्झाममध्ये बसलेले असतात, एक्झाम हॉलमध्ये तुम्हाला समोर क्वेश्चन आहे आणि खाली 4 ऑप्शन आहेत, त्याच्यातून तुम्हाला बरोबर ऑप्शन फक्त ओळखायचा आहे. तुमच्यासमोर ऑलरेडी ते सगळे ऑप्शन्स आहेत. पण जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट आठवावी लागते, म्हणजे प्रश्न आहे आणि आठवावं लागतं, तर त्यावेळेला तुम्हाला जास्त मेहनत घ्यावी लागते. म्हणजे इव्हन सहज तुम्ही तुमच्या फ्रेंडसोबत जरी एखाद्या वेळेला क्विज वगैरे घेत असाल आणि तुमच्या मित्रांनी तुम्हाला एखादा प्रश्न विचारला तर तुम्ही तिथे पटकन, आणि ऑलमोस्ट पोलीस भरती, MPSC स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी त्यांना कोणताही प्रश्न विचारला तर ते पटकन लगेच म्हणतात की ऑप्शन सांगा, मग आम्ही बरोबर सांगू. म्हणजे आपल्याला इथे रेकग्नायझेशनची सवय जास्त असते, एखादा घटक ओळखण्याची जास्त सवय असते, बट आपल्याला ते आठवत नाही. रिकॉल करायचं म्हटलं तर ते आठवत नाही आणि इथेच आपण मागे पडत असतो. सो तुम्हाला स्वतःला प्रश्न कसे विचारायचे आहेत, मे बी तुम्ही आज सकाळी एखादा घटक वाचला असेल किंवा काल वाचला असेल, जेव्हा तुमचा इतर काही काम चालू असतं किंवा तुम्ही एकटे असतात आणि इतर कामं करत असतात, अगदी तुम्ही आंघोळीला गेल्यानंतर सुद्धा, अशा वेळेला तुम्हाला स्वतःला काही प्रश्न विचारायचे आहेत. त्या घटकावरती जो घटक तुम्ही ऑलरेडी रीड केलेला आहे किंवा ज्या घटकाबद्दलचा तुम्ही अभ्यास केलेला आहे, मे बी लेक्चर्स पाहिलेले आहेत, मे बी क्विज सॉल्व केलेला आहे, काही त्या घटकाशी रिलेटेड. म्हणजे इथे ज्यावेळेला आपण क्वेश्चन रिव्हिजन करतोय त्यावेळेला आपण ते क्वेश्चन्स नोट डाऊन करतोय चॅप्टर रीड केल्यानंतर लगेच. पण इथे आपण काय करतोय, ते क्वेश्चन्स आपण टॉपिक रीड करून झाल्यानंतर आपल्या
इतर कामं चालू असताना आपण ते क्वेश्चन्स आठवण्याचा प्रयत्न करतोय, त्या क्वेश्चन्सचे आन्सर्स आठवण्याचा प्रयत्न करतोय. आणि जरी समजा इथे एखादा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारलात आणि त्याचं उत्तर तुम्हाला नाही आलं, चुकलं, तर इथे तुमच्यावरती हसणारं कोणीच नाही आहे, कारण तुम्ही स्वतःलाच प्रश्न विचारताय आणि स्वतःच उत्तर देताय. सो हे व्यवस्थित लक्षात घ्या की ज्यावेळेला आपल्याला एखादा घटक ओळखायचा असतो, म्हणजे तुम्हाला 4 ऑप्शन दिलेत आणि त्याच्यातून एक फाइंड आउट करायचं आहे, इट्स व्हेरी इझी. बट जेव्हा तुमच्यासमोर फक्त क्वेश्चन आहे आणि त्या क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला आठवून लिहायचं आहे, त्यावेळेला ते तुम्हाला थोडं अवघड वाटेल. मग ज्यावेळेला तुम्ही अवघड गोष्टीची प्रॅक्टिस करताय, त्यावेळेला ही सोपी गोष्ट तुम्हाला आणखी सोपी वाटणार आहे. ठीक आहे, अगदी साधं सोपं आहे. तुम्ही हे ट्राय करून पहा, तुम्हाला 100% याचा फरक जाणवेल. त्यानंतर तिसरी टेक्निक येते टीच समवन. रिव्हिजन करायची म्हणजे काय? फक्त पुस्तक घ्यायचं आणि पुन्हा एकदा तेच सगळं वाचून काढायचं, किंवा हायलाईट केलेले पॉईंट्स आहेत तेच पुन्हा रीड करायचे, किंवा ज्या शॉर्ट नोट्स आहेत त्याच पुन्हा रीड करायचे. हे सगळे जे रिव्हिजनचे टेक्निक आहेत हे पारंपरिक आहेत आणि हे प्रत्येकजण फॉलो करतात. बट जर तुम्हाला खरंच तुमच्या रिव्हिजनचं आउटपुट मिळावं असं वाटत असेल, तर बेस्ट वे असतो कोणाला तरी शिकवणं. म्हणजे मी यापूर्वीही सांगितलं, एखादा घटक तुम्हाला जर समजतच नसेल किंवा लक्षातच राहत नसेल, तर ही टेक्निक फॉलो करून पहा. कारण मी माझ्या बाबतीत पर्सनली मी तुम्हाला सांगते, जेव्हा मी फर्स्ट टाईम ज्यावेळेला मी प्री दिली होती, तेव्हा मला सायन्स आणि इकॉनॉमिक्स हे 2 सब्जेक्ट फार टफ वाटायचे. त्या सब्जेक्टमधला कंटेंट मला समजायचा नाही, संकल्पना माझ्या क्लिअर नव्हत्या आणि ते मला एवढं कठीण वाटायचं की मी सरळ सरळ ते क्वेश्चन्स स्किप करायचे. बट त्यानंतर मी डिसाईड केलं की हां, आपण टीचर आहोत आणि इव्हन मला ज्यावेळेला शिकवायचं असायचं त्यावेळेलासुद्धा मी सायन्स आणि इकॉनॉमिक्स बाजूला ठेवायचे. मी कधीच ते सब्जेक्ट टीच करायला घ्यायचे नाही, बिकॉज मला त्याची भीती होती. बट जेव्हा मला हे लक्षात आलं की आपण जो सब्जेक्ट शिकवतोय त्या सब्जेक्टमध्ये आपण परफेक्ट होत चाललो आहे, तेव्हा म्हटलं एकदा ट्राय करूयात. म्हणून मी इकॉनॉमिक्स आणि सायन्स हे दोन्ही सब्जेक्ट टीच करायचं ठरवलं. आणि जेव्हा मी ते शिकवायला लागले तेव्हापासून ते सब्जेक्ट माझे एवढे परफेक्ट झाले की माझे मोस्ट ऑफ द स्टुडंट मला हेच म्हणतात की मॅम तुम्ही इकॉनॉमिक्स आणि सायन्स फार छान शिकवता, जेव्हा की ते 2 माझे वीक सब्जेक्ट होते. सो सेम मेथड तुम्ही काय करू शकता, कोणालाही, तुमचा छोटा भाऊ, बहीण, तुमची एखादी फ्रेंड, जे कोणी असेल, जर तुम्ही फ्रेंड सर्कलमध्ये स्टडी करत असाल तर अतिउत्तम आहे. तुम्ही 2 जण वेगवेगळ्या टॉपिकची तयारी करून येऊ शकता आणि ते तुम्ही एकमेकांना शिकवू शकता. नॉट ओन्ली डिस्कशन, मी डिस्कशनबद्दल बोलत नाही, डिस्कशन करणं ही वेगळी गोष्ट आहे आणि टीचिंग करणं ही वेगळी गोष्ट आहे. कारण जेव्हा तुम्हाला समोरच्या व्यक्तीला शिकवायचं असतं तेव्हा तुम्हाला त्याचा पहिल्यांदा अभ्यास करावा लागतो. जर एखादी गोष्ट तुम्हाला क्लिअर नसेल तर ती समोरच्या व्यक्तीला क्लिअर होऊ शकत नाही. सो एखाद्याकडे जर कुणीच नसेल तर मी अगदी, म्हणजे मी स्वतःसुद्धा हे प्रयोग केलेले आहेत. मी अगदी छोट्या टॉईजना, बाहुलीला वगैरे मी शिकवलेलं आहे. काही जणांना हे थोडंसं वेडसरपणाचं लक्षण वाटेल, बट हां, हे खूप वर्क करतं. ही टेक्निक तुम्हाला कोणत्याही सब्जेक्टमध्ये, जरी तो सब्जेक्ट तुमचा वीक सब्जेक्ट असेल किंवा त्या सब्जेक्टमध्ये तुम्हाला कितीही प्रॉब्लेम येत असेल तरीसुद्धा त्याच्यामध्ये बेस्ट स्कोर करण्यासाठी ही टेक्निक तुम्हाला हेल्प करू शकते. स्वतः तो घटक अभ्यासा आणि तो घटक इतरांना तुम्ही शिकवण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर पुढची टेक्निक येते ती म्हणजे फिल्म स्टोरी. आता याच्याबद्दल मे बी तुम्हाला बऱ्याचदा कुणीतरी विचारलंही असेल. म्हणजे फॉर एक्झाम्पल, तुम्ही एखादी फिल्म पाहिलीत आणि फिल्म पाहून तुम्ही परत आलात. फिल्म किती वेळाची असते? 3 तासाची असते. ती 3 तासाची फिल्म तुम्ही पाहिलीत आणि त्यानंतर जर मी तुम्हाला विचारलं की त्या फिल्मची स्टोरी सांग, तुम्ही अगदी स्टार्ट टू एंड न चुकता ती स्टोरी बरोबर सांगता, राईट? किंवा जरी ती फिल्म तुम्ही अगदी मागच्या 4-5 वर्षांपूर्वी पाहिली असेल, कदाचित 10 वर्षांपूर्वी पाहिली असेल, तरीसुद्धा त्या फिल्मची स्टोरी तुम्हाला जशीच्या तशी आठवते आणि तुम्ही ती सांगता. बरेच जण काय म्हणतात की हां, म्हणजे आपण टी व्हीला पाहिलेलं आहे, ती फिल्म पाहिलेली आहे म्हणून ते लक्षात राहिलं. मग अभ्यासाचं तसं नाही आहे, अभ्यासाला वाचावं लागतं, आपल्याला रीडिंग करावं लागतं आणि मग ते लक्षात ठेवावं लागतं. दुसरं एक उदाहरण घेऊयात आपण. समजा तुमच्या एखाद्या फ्रेंडनी किंवा तुमच्या एखाद्या फॅमिली मेंबरनी एखादी फिल्म पाहिलेली आहे, तुम्ही ती पाहिलेली नाही आहे आणि तुम्ही त्यांना जस्ट विचारलं की त्या फिल्ममध्ये एक्झॅक्टली काय आहे आणि त्यांनी तुम्हाला त्या फिल्मची स्टोरी सांगितली, तरीसुद्धा ज्यावेळेला थर्ड पर्सन येऊन तुम्हाला त्या फिल्मची स्टोरी विचारेल तर तुमच्या फॅमिली मेंबरनी किंवा ज्यांनी कोणी तुम्हाला ती स्टोरी सांगितली, ती स्टोरी तुम्ही जशीच्या तशी पुढच्या व्यक्तीला सांगतात. कशावरून सांगतात? ती स्टोरी तुमच्या लक्षात, म्हणजे जरी तुम्ही फिल्म पाहिली नसली, दुसऱ्याच व्यक्तीकडून ती ऐकली असेल तरीसुद्धा ती फिल्मची स्टोरी तुमच्या लक्षात राहते, बरोबर? सो ही टेक्निक तुम्हाला रिव्हिजनसाठी यूज करायची. स्पेसिफिकली जे लोक जॉब करतात, ज्या गृहिणी आहेत, त्यांच्यासाठी ही टेक्निक फार युजफुल आहे. इवन जे फुल टाईम स्टडी करतात ते सुद्धा हे करू शकतात.
साधं सोपं काय करायचं आहे तुम्हाला, जे तुम्ही रिव्हिजनसाठी वेळ द्यायचा म्हणतात, जेव्हा तुम्ही अभ्यास करत आहात, अभ्यास करून झाल्यानंतर जे इम्पॉर्टंट पॉईंट्स तुम्ही मे बी नोट डाऊन करत असाल किंवा रीड करत असाल, तर हे करताना तुम्ही तुमचा मोबाईल फोन यूज करायचा आहे, रेकॉर्डर ऑन करायचा आहे आणि त्या रेकॉर्डरमध्ये तुम्हाला स्वतःच जो टॉपिक आहे, जो टॉपिक तुम्ही मे बी रीड करत आहात, इम्पॉर्टंट पॉईंट्स किंवा रिवाईज करत आहात तुमच्या नेहमीच्या पद्धतीने, ते तुम्हाला स्वतःच्या आवाजामध्ये रेकॉर्ड करायचे आहेत. आणि हे जे रेकॉर्डिंग्स आहेत हे तुम्ही ज्यावेळेला रिकामा वेळ असतो किंवा जॉब करणारे असतील तर ते घरापासून ऑफिसपर्यंत जाईपर्यंत किंवा ऑफिसपासून घरी येईपर्यंत, गृहिणी असतील तर घरातलं काम करताना हे रेकॉर्ड्स तुम्हाला ऐकायचे आहेत. मे बी तुम्ही हेडफोन घालून ऐकू शकता किंवा तुम्ही साऊंड ऑन करून सुद्धा ऐकू शकता. सो हे रेकॉर्डिंग्स जे आहेत, जे तुम्ही स्वतःच्या आवाजामध्ये केलेले आहेत त्या एखाद्या इम्पॉर्टंट टॉपिकच्या बाबतीत, ते रेकॉर्डिंग्स तुम्हाला ऐकायचे आहेत. अँड डेफिनेटली हे ऐकलेले रेकॉर्डिंग तुम्हाला आठवतात, जसेच्या तसे आठवतात. इवन एक्झाममध्ये जर प्रश्न आला तर तुम्हाला ते तुम्ही जे रेकॉर्ड केलेला आहे तर तुम्हाला तो कंटेंट पूर्ण किंवा कुठल्या लाईननंतर तुम्ही कुठली लाईन म्हटलेला आहात, तुम्ही एखाद्या ठिकाणी अडखळलेले असाल, म्हणजे जसं आपल्याला फिल्मचे सॉन्ग लक्षात राहतात त्याच पद्धतीने तुम्हाला हे सुद्धा लक्षात राहतं. आणि त्यानंतर शेवटची टेक्निक येते ते म्हणजे डिफिकल्ट क्वेश्चन्सच्या बाबतीत काय करायचं. काही विद्यार्थी असतात जे MCQs सॉल्व करतात. ॲक्च्युली ते करायलाच पाहिजेत, कारण जेवढे जास्त MCQs तुम्ही सॉल्व कराल तेवढा जास्त तुम्हाला फायदा होईल. बट समजा एखाद्या स्टुडंटनी 25 MCQs सॉल्व केले, या 25पैकी 25ची उत्तरं त्यांना येत नसतात. मे बी आपण असं पकडून चालूयात की 20ची उत्तरं बरोबर आली किंवा हे 20 प्रश्न सोपे वाटले, त्याच्यामधले 5 प्रश्न जे आहेत ते डिफिकल्ट वाटले किंवा चुकले. मग होतं असं की हे जे 20 प्रश्न असतात जे आपल्याला इझी वाटलेले असतात ते आपण इझिली सॉल्व केलेले असतात, पण जे 5 प्रश्न असतात जे डिफिकल्ट वाटलेले असतात, कधी कधी असं होतं की हे 5 प्रश्न आपले वारंवार चुकतात किंवा हे 5 प्रश्न आपल्याला रिवाईज करायचे असतात. बट आपण हा 25चा सेट एकदा सोडवलेला असतो आणि आपण झालं म्हणून ते सोडून देतो आणि आपण नेक्स्ट सेटकडे जातो आणि हे डिफिकल्टवाले 5 क्वेश्चन जे असतात ते तसेच राहून जातात. तर याच्या बाबतीमध्ये तुम्ही एक टेक्निक फॉलो करायची आहे. मे बी तुम्ही बुकमध्ये करत असाल किंवा जर तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये करत असाल MCQ सॉल्व, तर जो वरचा समास असतो ना, या समासामध्ये तुम्हाला हे जे 5 क्वेश्चन्स तुमचे जे पण काही चुकलेले असतील किंवा 2-3 जे पण असेल, हे तुम्ही प्रत्येक नोट्सच्या बाबतीमध्ये करू शकता. एखादा तरी पॉईंट असा असतो जो आपल्याला फार डिफिकल्ट जातो, तर हे तुम्हाला कुठे नोट डाऊन करून ठेवायचे आहेत, या समासामध्ये त्यातले जे इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत ते तुम्हाला नोट डाऊन करून ठेवायचे आहेत. याचा फायदा काय होतो की जेव्हा पण तुम्ही रिव्हिजनसाठी किंवा इतर कोणत्याही कारणास्तव जेव्हा तुम्ही बुक ओपन करतात आणि ज्यावेळेला तुम्ही बुकची पानं पलटत असतात त्यावेळेला वरती हेडलाईनला तुम्हाला हे दिसत असतं आणि नकळतपणे तुमची नजर त्या पॉईंट्सवरती पडते आणि पुन्हा पुन्हा ते पॉईंट्स नजरेखालून गेल्यामुळे हे पॉईंट्स तुमच्या जसेच्या तसे लक्षात राहतात. तर हे 5 वे जे मी तुम्हाला सांगितले हे फार इफेक्टिव्ह आणि डीपमध्ये आहेत. याच्याशिवाय वेगवेगळ्या शॉर्ट ट्रिक्स आहेत, जसं की मी नेहमीच तुम्हाला सांगितले, तुमची बसण्याची किंवा अभ्यासाची जी जागा आहे तिथे तुम्हाला काय करायचं आहे, एक चार्ट मेंटेन करायचा आहे नेहमीच, ज्याच्यावरती तुम्ही अवघड पॉईंट्स लिहून ठेवू शकता, काही कलमं लिहून ठेवू शकता जी तुम्हाला फार डिफिकल्ट जातात लक्षात ठेवायला, काही पॉईंट्स असतात जे लक्षात ठेवायला अवघड जातात ते तुम्ही नोट डाऊन करू शकता. स्पेसिफिकली गृहिणींच्या बाबतीमध्ये मी सांगितले की माझे काही स्टुडंट आहेत ज्या की गृहिणी आहेत, तर त्या घरातल्या फ्रीजवरती त्यांनी पेपर चिटकवून ठेवला आणि स्वयंपाक करत असताना जेव्हा त्या लेक्चर्स ऐकतात तर त्या फ्रीजवरच्या ह्याच्यावरती ते पॉईंट्स लिहून ठेवतात, येता जाता रिवाईज होतात ज्यावेळेला पण फ्रीजचा दरवाजा उघडायचा आहे. तुम्ही ज्या ठिकाणी अभ्यासाला बसता त्या ठिकाणी तुम्ही हे करू शकता किंवा छोटे छोटे फ्लॅश कार्ड्स जे असतात ते फ्लॅश कार्ड्स तुम्ही यूज करू शकता, जसं की डॉक्टर लोकांकडे वगैरे असतात छोट्या डायरीज, तर त्या प्रकारचं जे आहे तर तुम्ही तसं रेकॉर्ड मेंटेन करू शकता आणि याचा खूप फायदा होतो. म्हणजे रिव्हिजनसाठी तुम्ही प्लॅनिंग केलं आहे आणि रिव्हिजनसाठी तुम्ही काय करताय की तुम्ही पॉलिटीचं बुक एकदा वाचलं, 2दा वाचलं, 3दा वाचलं, पुन्हा रिव्हिजनसाठी म्हणून तुम्ही परत तेच करताय. म्हणजे एक कृती तुम्ही 10 वेळा करताय, बट त्याच्यामध्ये जर तुमची इम्प्रूव्हमेंट होतच नसेल किंवा त्या कृतीमध्ये आपल्याला प्रोग्रेस करायची, तर डेफिनेटली त्याच्यामध्ये काहीतरी वेगळे पण तुम्ही आणलं पाहिजे. एकच गोष्ट वारंवार करून त्याचा काहीच फायदा होत नसेल तर तिथे आपलं काहीतरी चुकतंय हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. ठीक आहे. इवन हेच सेम मी तुम्हाला क्वेश्चन पेपरच्या बाबतीत पण सांगेन, कारण 30 डेजमध्ये मी हे ऑलरेडी क्लिअर केले की तुम्ही एक पुस्तक, म्हणजे आता थोडंसं जर आपण एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं तर मे बी आपण असं म्हणूयात की आपली एक्झाम जी आहे ती किती दिवसांपासून नाही आहे, तर ऑलमोस्ट 2 इयर्स झाले असं आपण म्हणूयात. ठीक आहे.
ऑलमोस्ट झाले, म्हणजे जे पण 2020ची एक्झाम देणार आहेत प्री कंबाईंड, त्या प्रत्येकाला 2 वर्षाचा तरी अभ्यासासाठी वेळ आरामसे मिळालेला आहे. या 2 वर्षांमध्ये तुम्हाला जे 7 विषय करायचे आहेत त्याच्यातला एक विषय तर गणित बुद्धिमत्ता आहे, तो जर आपण सोडून दिला तर 6 विषय जे आहेत तुमचे, 6 विषयांची पुस्तकं तुमची किती वेळा रीडिंग करून झाली असतील. मी फक्त रीडिंगबद्दल बोलते. खूप वेळा वाचून झालं असेल, एक पुस्तक 10 पेक्षा जास्त वेळा वाचून झालं असेल. तरीसुद्धा आत्ता आपल्याला तो सगळा कंटेंट आठवतो असं नाही, किंवा तो एक्झाममध्ये आठवेल याचीही आपल्याला शाश्वती नसते. सो स्मार्ट वर्क करायचं, कारण जरी तुमच्याकडे एक पेज असेल, एक पुस्तक असेल 1000 पानाचं, तरी लक्षात ठेवा की त्याच्यातला 80% भाग जो असतो तो असा असतो जो आपल्या एक्झामला येणार नसतो. फक्त 20% पार्टवरती क्वेश्चन्स येतात, कारण 100 मार्काच्या पेपरमध्ये तुम्हाला पॉलिटीचे किती क्वेश्चन्स असतात, हिस्ट्रीचे किती असतात, जॉग्रफीचे किती असतात. म्हणजे जे पुस्तक तुम्ही वाचत आहात त्या पुस्तकामध्ये समजा 20 ते 25 धडे असतील, तुम्हाला प्रश्न सगळ्या धड्यांवरती येणारे नसतात. ठीक आहे. सो ही एक टेक्निक आहे 20/80ची, ती मी नंतर कधीतरी कोणत्या तरी व्हिडिओमध्ये सांगेन. बट मी एवढं तुम्हाला सांगते की जे तुमचं पूर्ण बुक असतं त्या पूर्ण बुकवरती प्रश्न कधीच येत नाही. त्याच्यामध्ये 20% कंटेंट फक्त असा असतो की ज्यावरती प्रश्न येतात, आणि तो 20% कंटेंट उचलता येणं, ओळखता येणं हे जास्त गरजेचं आहे. सो हे जे टेक्निक आहेत याच्यामधलं सगळ्यात इम्पॉर्टंट टेक्निक एकतर हे आहे रिव्हिजन क्वेश्चन टेक्निक, जे मी तुम्हाला सांगितलं की क्वेश्चन स्वतः तुम्ही फ्रेम करा आणि त्याची स्वतःच उत्तरं द्या. हे सेम जे आपण पेपरच्या बाबतीत केलं तेच तुम्ही इतर वेळेला करू शकता. बट याच्यामध्ये सुद्धा R हे महत्त्वाचे आहेत, कारण एखादी गोष्ट ओळखणं आणि एखादी गोष्ट आठवणं, म्हणजे तुमच्यासमोर 10 नंबर्सची लिस्ट आहे, 10 मोबाईल नंबर्सची लिस्ट आहे, आणि त्याच्यातून तुम्हाला फॅमिली मेंबर्सचे नंबर ओळखायला सांगितले, तर मे बी तुम्हाला लास्ट डिजिट किंवा स्टार्टिंग डिजिट माहिती असतील तर तुम्ही ते नंबर ओळखू शकता. बट जर तेच नंबर तुम्हाला विचारले, आठवायला सांगितले, तर तिथे थोडीफार डिफिकल्टी येऊ शकते. सो या आरचा नक्की विचार करा तुम्ही, याचा तुम्हाला 100% फायदा होणार आहे. टीचिंग तर एनी टाईम बेस्ट आहे, एखादा जर सब्जेक्ट तुम्हाला परफेक्ट करायचा असेल तर. ठीक आहे. ज्या पद्धतीने फिल्म स्टोरीच्या बाबतीत म्हटलं तसेच तुम्ही रिव्हिजनसाठी तुमचे स्वतःचे रेकॉर्डिंग्स यूज करू शकता, आणि डिफिकल्ट क्वेश्चनच्या रिव्हिजनसाठी सुद्धा मी तुम्हाला सांगितलं की जे मार्जिन असतं ते यूज करायचं, आणि तेही म्हणजे तुम्ही वेगळ्या पेननी, फॉर एक्झाम्पल तुमची नोटबुक आहे त्याच्यामध्ये सगळं तुम्ही ब्ल्यू पेननी लिहिलं असेल तर वरती तुम्ही रेड पेननी किंवा इतर कुठला तरी पेन यूज करून ते पॉईंट्स जे आहेत ते नोट डाऊन करायला पाहिजेत. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हे जे काही टेक्निक्स मी सांगितलेत हे सगळे सायकोलॉजिकल फॅक्ट्सवरती आधारित आहेत. तुमचा ब्रेन कसा काम करतो, कुठल्या गोष्टीला तुमचा ब्रेन कशा पद्धतीने दाद देतो याच्यावरती आहेत, आणि 100% तुम्हाला रिझल्ट देणारे हे टेक्निक्स आहेत. सो हे यूज करून नक्की पहा. तुम्हाला विश्वास नसेल तर तुम्ही एक गोष्ट करू शकता, हे जे मी 5 टेक्निक सांगितले ते तुम्ही 5 वेगवेगळ्या टॉपिक्सच्या बाबतीत यूज करा, आणि त्यानंतर तुम्ही पहा की तुम्हाला याचा खरंच फायदा झाला आहे का, तो टॉपिक तुम्हाला आठवला आहे का. जसं आपण रिव्हिजन क्वेश्चन्सच्या बाबतीत केलं तसंच तुम्ही आणखी एक करू शकता की एखादा टॉपिक वाचल्यानंतर, म्हणजे वाचून झाल्यानंतर तुम्हाला त्याच्यामधले जे कीवर्ड्स आहेत, फॉर एक्झाम्पल आता तुम्ही राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना घेतली, तो घटक तुम्ही वाचलात, तो वाचून झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की त्या टॉपिकमधलं तुम्हाला जे काही आठवते त्याचे फक्त कीवर्ड्स तुम्हाला लिहून काढायचे आहेत. फॉर एक्झाम्पल स्थापनेमध्ये असणारा सहभाग, मग स्थापना म्हटलं की कधी, कुठे झाली, कशी झाली, त्या पाठीमागे कोणाचं सहकार्य होतं, हे जे पॉईंट आहेत, किंवा पहिलं अधिवेशन, हे सगळे पॉईंट्स जे आहेत ना ते फक्त पॉईंट्स नोट डाऊन करून घ्यायचे, आणि त्यानंतर त्याच्यापासूनचा एखादा पॅरेग्राफ लिहायचा ज्याच्यामध्ये तुमची सगळी माहिती, म्हणजे त्या घटकाची सगळी माहिती लिहिली असेल. ही टेक्निकसुद्धा अभ्यासाच्या बाबतीमध्ये फार फार तुम्हाला आउटपुट देणारी आहे. आणि नेहमी जसं सांगते तसं मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगते, तुम्ही किती मेहनत करताय यापेक्षा त्या मेहनतीचा तुम्हाला किती फायदा होणार आहे, किती आउटपुट मिळणार आहे याचा विचार करा. काही लोक 24 तास राबत असतात बट त्यांना तेवढं आउटपुट मिळत नाही. काही लोक फक्त 1-2 तास काम करतात आणि त्याच्या बदल्यात ते खूप मोठा मोबदला मिळवतात. सो तुम्हाला अभ्यासाच्या बाबतीतही हेच करायचं आहे. टेक्निक्सचा व्यवस्थितपणे विचार करा. तुम्ही काही सायकोलॉजिकल हॅक्स आहेत त्यांचा अभ्यास करा, आणि त्या पद्धतीने तुम्ही स्वतःच्या, म्हणजे जेवढी मेहनत तुम्ही कराल त्याच्यापेक्षा जास्त पर्सेंटनी तुम्हाला आउटपुट मिळालं पाहिजे, या दृष्टीने तुमची मेहनत असली पाहिजे. ठीक आहे. आय होप या व्हिडिओचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. आणि यापूर्वीचा जो व्हिडिओ होता MCQ सोडवण्याचे टेक्निक्स, तो व्हिडिओ फक्त 9 दिवसांमध्ये 70,000पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी पाहिलेला आहे.
जर तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर पटकन पाहून घ्या. तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल, एंड स्क्रीनला मिळेल आणि त्याचबरोबर आय बटनला वरच्या बाजूला सुद्धा ती लिंक मिळेल. तर तो व्हिडिओसुद्धा जर तुम्ही पाहिला नसेल तर पाहून घ्या, कारण त्याच्यामध्ये सुद्धा सायंटिफिकली प्रूव्हन असे टेक्निक्स मी सांगितलेले आहेत. आणि असेच व्हिडिओज पाहायचे असतील तर वॉरियर ऑफिसर या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.